तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 1882 दक्षिणेश्वर काली मंदिर. श्री रामकृष्ण मास्तर महाशयांशी संभाषण करत आहेत. श्री रामकृष्ण सांगतायत, एकदा ईश्वराची कृपा झाली की मग कसलंच भय नाही. बापाचा हात धरून चालला तरी देखील एक वेळ मुलगा पडू शकेल, पण मुलाचाच हात जर बाप धरेल तर मात्र मुळीच भीती नाही. त्यानंच दया करून संशय निरसून टाकले आणि दर्शन दिलं की कसलं दुःख नाही. तरी पण त्याच्या प्राप्तीकरता खूप व्याकुळ झालं. काकुळतीनं त्याला आळवलं, साधना करीत राहिलं तर कुठे तो कृपा करत असतो. पोर खूपच धावपळ करतंय पाहून आईला कीव येते. मास्तर महाशय विचार करू लागले, पण ही धावपळ तरी तो कशाला करवतो? लागलीच श्रीरामकृष्ण म्हणतात, त्याचीच इच्छा की थोडा वेळ धावपळ व्हावी तरच गंमत होईल. त्यानं लीलेनं हा सारा पसारा रचलेला आहे. त्याचंच नाव महामाया. म्हणूनच त्या शक्तिरूपिणी मायेला शरण जायला हवं. माया पाशांनी जखडलंय, ते छेदून टाकू शकल्यास ईश्वर दर्शन होऊ शकेल. बुधवार दिनांक 28 नोव्हेंबर 1883 श्री रामकृष्ण आजारी असलेल्या केशवचंद्र सेनांना भेटण्याकरता कमल कुटीरामध्ये आले होते. दक्षिणेश्वरला परत जाताना ते निमंत्रित होऊन भक्त श्री जयगोपाल सेनांकडे आलेले आहेत. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. श्रीरामकृष्ण भक्तगणांशी संभाषण करत आहेत. जयगोपालांचे शेजारी राहणारे एक गृहस्थ श्री रामकृष्णांना विचारतायत, महाराज, आपण सांगता की ईश्वराला जाणून मग संसार करा, त्याला काय खरोखर जाणता येतं? श्रीरामकृष्ण, त्याला इंद्रियांच्या वा मनाच्या द्वारा जाणता यायचं नाही खरं, पण ज्या मनात विषय वासना नाहीत त्या शुद्ध मनानं मात्र त्याला जाणता येईल. शेजारी विचारतात, ईश्वराला कोण जाणू शकेल? श्रीरामकृष्ण, बरोबर, कोण खरोखर जाणू शकणार? तरी पण आम्हाला जितकी गरज तितक्या प्रमाणात त्याला जाणलं की झालं. विहीरभर पाण्याशी आम्हाला काय करायचं आहे? एक घागरभर मिळालं तरी पुष्कळ आहे. एका साखरेच्या पहाडाजवळ एक मुंगी गेली. तिला काय सारा पहाडच्या पहाड हवा? 1-2 कण मिळाले तरी गडगंज. शेजारी विचारतात, पण आम्हाला तर विषयाचा विकार झाला आहे. 1 घागर पाण्यानं आमचं कसं भागणार? इच्छा होते की ईश्वराला संपूर्णपणे समजून टाकावं. श्रीरामकृष्ण, तेही खरंच, पण या रोगावर औषधही आहेच. शेजारी विचारतात, कोणतं? जहाँ है मकानम वहाँ है आनंद धाम, आनंद केवल आनंदम. जहाँ है मकानम वहाँ है आनंद धाम, आनंद केवल आनंदम. आनंद केवल आनंदम. जहाँ है माँ की कथा वहाँ नहीं रे व्यथा. जहाँ है माँ की कथा वहाँ नहीं रे व्यथा. आनंदम केवल आनंदम. आनंदम केवल आनंदम. जहाँ है माँ का नाम वहाँ है आनंद धाम, आनंदम केवल आनंदम. आनंदम केवल आनंदम. जहाँ है माँ का भाव वहाँ है अमृत लाभ. जहाँ है माँ का भाव वहाँ है अमृत लाभ. आनंदम केवल आनंदम. आनंदम केवल आनंदम.
जहाँ है माँ का नाम वहाँ है आनंद धाम। आनंदम केवलानंदम, आनंदम केवलानंदम। जहाँ है माँ की पूजा विराजिता दशभुजा, जहाँ है माँ की पूजा विराजिता दशभुजा। आनंदम केवलानंदम, आनंदम केवलानंदम। जहाँ है माँ का नाम वहाँ है आनंद धाम। आनंदम केवलानंदम, आनंदम केवलानंदम। श्री रामकृष्ण सांगतात, साधू संग, त्याचं नाम गुणगान, सर्वदा त्याच्या चरणी प्रार्थना. मी म्हटलं होतं, आई मला ज्ञान नको आहे, हे घे तुझं ज्ञान नि हे घे तुझं अज्ञान. मला तुझ्या पादपद्मी केवळ शुद्ध भक्ती दे. मी हे सोडून आणखी काही देखील मागितलं नाही. जसा रोग तसंच त्याचं औषधही असतं. गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना, तू मला शरण ये. सर्व प्रकारच्या पापांपासनं मी तुझी मुक्तता करेन. त्यालाच शरण जा, तोच सद्बुद्धी देईल. तो तुमचा सर्व भार स्वतःवर घेईल. त्यावेळी तुमचा रोग पूर्णपणे दूर होईल. आहे असल्या बुद्धीनं का कधी त्याला समजता येईल? एका शेराच्या गडव्यात 4 शेर दूध कधी मावलं आहे? आणि त्यानं समजावून न दिल्यास कोण काय समजू शकणार? म्हणूनच म्हणतो की त्याला शरण जा. त्याची जशी इच्छा तसं तो करेल. तो इच्छामय आहे. माणसाच्या शक्तीची धाव कुठवर? साधू संग, विवेक, सद्गुरू लाभ. कदाचित मोठ्या भावांपैकी एकानं कुटुंबाचा भार घेतला. कदाचित पत्नी विद्याशक्ती मोठी धार्मिक निघाली, किंवा मुळी विवाहच झाला नाही, संसारात बद्ध व्हावं लागलं नाही. असा सारा योगायोग जुळून आल्यास होऊन जातं. सारा सुयोग तोच करून देतो. त्याला शरण गेल्यास आणखीन भय उरत नाही. ईश्वरच रक्षण करेल. ईश्वराला शरण जाऊन व्याकुळ होऊन आळवल्यास तो ऐकेलच ऐकेल. आजचा संदेश आहे, विषय वासनारहित शुद्ध मनालाच ईश्वराला जाणता येईल. त्याला शरण जाऊन व्याकुळतेने आळवल्यास त्याची कृपा होईल. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः.